वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले, मन आईचे डोले बाळाचा पाळणा हाले. नदीला पूर असता अंधार, नदीला पूर असता अंधार, कृष्णाशी सांभाळिले, मन आईचे डोले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता निश्चितच व्यक्त केली पाहिजे. एक लक्षात घ्या, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ का कृतज्ञ? कृतज्ञ. आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. आणि कृतज्ञता नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. महाभारतात एक विचार आलेला आहे ललित महाराज. एक राजा असे, तो त्याचा कारभार सुरळीतपणे करत असे आणि त्या राजाच्या राज दरबारामध्ये एक राजहंस येत असे. त्या उद्यानामध्ये तो राजहंस राहत होता. त्या राजहंसाचं वैशिष्ट्य काय, तर तो रोज ब्राह्ममुहूर्तावर उठत असे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? सूर्योदय झाल्यानंतर का सूर्योदयाच्या अगोदर? आदित्य सूर्योदया पूर्वी 2 तास, बरोबर. हे त्या राजहंसाचं वैशिष्ट्य असे. फक्त ब्राह्ममुहूर्तावर उठत नसे, ब्राह्ममुहूर्तावर तो उठत होताच होता. एक लक्षात घ्या, ब्राह्म स्नान करत असे, सकाळी स्नान करत असे, ब्राह्मचिंतन करत असे, सकाळी परमेश्वराचं नामचिंतन करत असे. नामचिंतन केल्यानंतर तो पुन्हा राजदरबारात येत होता. राजदरबारात त्याचं मोठं जल्लोषात स्वागत करत असे राजा. राजाने विचारला, आज ब्राह्ममुहूर्तावर उठले का? हो म्हणे महाराज, निश्चितच. मनुष्यवाणीने तो बोलला आणि सांगितलं की आज काय चिंतन केलं त्याचं थोडंसं ज्ञान आम्हाला द्या. आणि तो राजहंस ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यानं जे ज्ञानार्जन केलेलं आहे ते ज्ञान कोणाला देत होता? राजाला. असा दैनंदिन त्यांचा कार्यक्रम राहायचा. दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे. पावडणीवर गोविंदाचे पोवाडे. एक लक्षात घ्या, रोजचा. आणि एके दिवशी तो राजहंस ज्या झाडावर राहत होता त्या झाडाच्या खाली एक पथिक आला. पथिक म्हणजे काय? प्रवासी. प्रवासी आला आणि प्रवासी आला आणि त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडाच्या पानातून एक सूर्याची तिरीप त्याच्या डोळ्यावर येत होती, म्हणजे प्रकाश. आणि तो आपल्या झाडाखाली आलेला आहे. आणि अतिथी देवो भव, नाही का? मग अतिथीचा आपण काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे. म्हणून त्या राजहंसाने त्याचे पंख पसरवले आणि त्याला ऊन लागू नये म्हणून त्यांना सावली देण्याचा प्रयत्न केला. आणि मनुष्यवाणीने त्याच्याशी बोलावू लागला, तुम्ही आमचे अतिथी आहात, आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्याचा आदर सत्कार करतोच, नाही का? अहो या बसा. त्याप्रमाणे त्याचा आदर सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की आता तुमचा पुढचा प्रवास काय? म्हणे मी आता लगेच चाललो. ठीक आहे, काय हरकत नाही. तो प्रवासी जायला निघाला, पण राजहंसाने सांगितलं हा आता आपला अतिथी आहे, त्याला काहीतरी पाहुणचार करायला पाहिजे. मग त्याला सांगितलं की अरे बाबा, पुढची जी वाट आहे ती थोडीशी अवघड आहे, तुला त्या वाटेने जाणं थोडंसं मुश्किल आहे. म्हणे मग आता काय करू? म्हणे माझ्यासोबत मी तुला काही फळं वगैरे आणून देतो, ते तू शिदोरी म्हणून ने. भूक नसो शिदोरी असो, नाही का? आणि मग म्हणे मी तर तुम्हाला काही पाणी आणून देऊ शकत नाही. त्या तिथं सरोवर आहे, त्या सरोवराकडे तुम्ही जा आणि तुम्ही काय करा? पाणी जलप्राशन करा. त्या राजहंसाने सांगितल्याप्रमाणे त्या प्रवाशाने जल सोबत घेतलेला आहे, फलहारही सोबत घेतलेला आहे. फलहार सोबत घेतल्यानंतर राजहंसाने सांगितलं, एक लक्षात घ्या, पुढं तुम्हाला आणखीन अन्न लागेल, ते मिळणार नाही. म्हणे काही हरकत नाही, म्हणे माझं भागून जाईल. म्हणे रात्र त्या ठिकाणी काढली. रात्र काढल्यानंतर बरं का महाराज, सकाळी तो प्रवासी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की राजहंसाने आपल्याला सांगितलं होतं की पुढं आपल्याला फळं आहार वगैरे काही मिळणार नाही. म्हणे मग आता काय करायचं? त्या प्रवाशाने काय करावं? त्या प्रवासाने त्या राजहंसाला तिथं मारलं.
त्याचे खांडोळे केले आणि प्रवासाला शिदोरी म्हणून नेलं. आता याला कृतज्ञ म्हणायचं का कृतज्ञ म्हणायचं? राजा वाट पाहत होता ना इथं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, राजहंस ब्रह्मचिंतन केलं का नाही, का तो आजारी पडला का काय? सेवकाला बोलवलं, जा म्हणे त्या राजहंसाचा शोध घ्या. त्या राजहंसाचा शोध घ्यायला निघाले आणि पाहिलं आणि त्यांचे ते दृश्य लक्षात आलं की या प्रवाशाने त्या राजहंसाला काय केलेलं आहे, ठार मारलेलं आहे. आणि राजदरबारात आला, राजाला सांगितलं की राजा, त्या प्रवाशाने त्या राजहंसाला काय केलेलं आहे, ठार मारलेलं आहे. म्हणे मग आता जा त्याला पकडून आणा. त्याला पकडून आणलं. म्हणे असा काय अपराध केला होता राजहंसाने माझा की तू त्याचा वध केला? म्हणे त्यानं तर काही अपराध केला नाही, उलट त्याने मला मदतच केली होती. म्हणे मग आता तुला शिक्षा भोगावी लागेल. काय तर म्हणे जशी राजहंसाची खांडोळी केली त्याचप्रमाणे सैनिकांना आदेश दिला की याच्या सुद्धा शरीराचे तुकडे तुकडे करा आणि बाहेर फेकून द्या. आणि त्या प्रवाशाच्या शरीराची खांडोळी केली आणि राजदरबाराच्या बाहेर, गावाच्या बाहेर फेकून दिली. म्हणजे कोल्हे कुत्रे लांडगे काय असतील ते खाऊन टाकतील म्हणे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, कोल्ह्यांनी त्या मासाला शिवलं सुद्धा नाही. जनता तक्रार घेऊन यायला लागली राजाकडं. राजा, ते मांस खाऊन नाही राहिले, काय करायचं? म्हणे अरे ते प्राणी त्यांनी तर खायलाच पाहिजे. म्हणे मग आता? म्हणे त्या तिकडं राक्षसांची संख्या थोडीशी जास्त आहे, तर तिकडं त्यांना सांगा, त्यांना ते वाटा. मग राक्षसांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला ते मांस, तुम्ही नरभक्षी आहात, तुम्हाला ते मांस सेवन करावं लागेल. म्हणे ठीक आहे, आमचं तर अन्नच आहे ते. राक्षसांमधला प्रमुख तिथं आला. त्यानं त्या वासाचा तुकडा घेतला, त्या मांसाचा तुकडा घेतला, वास घेतला आणि फेकून दिला. आणि मग राजाने बोलवलं, का रे तुम्ही ते मांस का खात नाही? त्या राक्षसाने असं उत्तर दिलं की राजा, आम्ही कृतज्ञ व्यक्तीचं मांस खातो, कृतज्ञ व्यक्तीचं मांस खात नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे अशी दशा कृतज्ञ व्यक्तीची होत असते. म्हणून माणसाने सतत या जीवनामध्ये काय असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असता कामा नाही. एक लक्षात घ्या, चित्र विचित्र अशा प्रकारची सृष्टी परमेश्वराने या ठिकाणी निर्माण केलेली आहे, नाही का? एका ठिकाणी म्हटलेलं, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, चरे आचरे ती एके. या परमेश्वराने अनेक प्रकारचे, नानाविध प्रकारचे, अनेक रंगाचे, अनेक ढंगाचे लोक तयार केलेले, कृतज्ञ लोक तयार केले, कृतज्ञ व्यक्त लोक तयार केले. चल म्हणजे एका ठिकाणी थांबणार, जाणार चल, अचल. एक एक केली भूचरे, काही जमिनीवर राहणारे प्राणी. एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, काही अवकाशात गमन करणारे, काही जमिनीवरही राहणार, काही पाण्यातही राहणारे, असे जीव निर्माण केलेले आहेत. किती वैशिष्ट्यपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. परमेश्वराला एकट्याला करमलं नाही महाराज. सर्पाच्या यवनिका ठाई ते म्या चरणही केले नाही.